आता आपल्याला काय करायचं आहे की एक तर मागे घेऊन जायचं. हे म्हणजे असं पाहिजे, हे इथेच पाहिजे. हे हात इथे जर गेला तर ह्या बॅटीला बॅट लागणार. इथे काय करता येत आपल्याला, हात इथेच ठेवायला पाहिजे राईट पायावर. हे तर आहे आणि बॅट अशी पडली पाहिजे. पण ठीक आहे, हे झालं तर काय करायचं आपल्याला, सोटा बॅटिंग करायची आहे. सोटा बॅटिंगला काय होतं, ही जर मूठ धरली तर बॅट एवढीच जाते, ह्याच्या मागे जायला पाहिजे. ती इझी नाही जात कारण हा ऑब्स्ट्रक्ट करतो. राईट हँड ग्रिप ऑब्स्ट्रक्ट करतो मागे जायला, आणि एवढंच होतं. पण त्याच्याऐवजी कुठली पोझिशन केली ना मागे जाते, मागे नाही गेले की परत असंच होणार. आपल्याला मागे बॅट गेली पाहिजे ॲटोमॅटिकली राईट ग्रिपमध्ये. तर ते कसं करायचं, हे जे राईट हँडचं हे जे इथली जी लाईन आहे, ही मधली लाईन जे फिंगर स्टार्ट होतात, ती लाईन बॉलच्या बॅटच्या वरती आणायची. म्हणजे हे असं राईटला धरून वरती धरायची, है ना. म्हणजे रादर दॅन खालनं सपोर्ट करण्यापेक्षा साईडनीच आहे, पण वरनं थोडंसं त्याला खोपणीत पकडलं, पण ते वरतून धरलं आणि त्याच्यामुळं मला मागे पूर्ण बॅट जाते आणि ह्यात ओपन आहे. आता असं केलं, हे धरलं आणि हे नॉर्मल पकडले ग्रिप. हे फिंगर आताच आहे, स्ट्रेट नाही केलं आहे, फक्त बेंड आहे. पण ग्रिप मागणं झाली आहे आणि हे वरनं आणायचं. म्हणजे ही लाईन आहे ती फिंगरची स्टार्टची, वरनं धरायची. म्हणजे मला स्मूथ आहे, म्हणजे बागचं राईटचं काहीच ऑब्स्ट्रक्शन नाही मला, फुल. आणि बॅट बरोबर एकदम मागे जाते. आता मी दाखवतो किती स्मूथ ॲक्शन आहे. ओके, केलं खटाक पाहिजे ना, असा जोरात ड्राईव्ह बसतोय की पॉवरफुल ड्राईव्ह बसते. आता स्ट्रेट ड्राईव्ह बघू. बरोबर असं केल्यामुळं पाहिजे तर नंतर ग्रिपमध्ये पकडायचं, पण आधी वरतून पकडले ते झालं. आणि स्क्वेअर कार्डला पण बरोबर येत असंच. म्हणजे हे वरनं बॅट धरले मारतं, म्हणजे असं धरून केलं आहे. ओके, पुलला पण असं केलं आहे. हे नावालाच वरनं बॅट अशी वरनं टॉपनं, बॅट हा राईट हँड नसल्यासारखी ग्रिप आहे ती. ओके, खटाक करून बसला, म्हणजे उचलायची पण गरज नाही. इथनं इथे राईटला ठेवायचे, गोल फिरवली पाहिजे मागे.